काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं पहिलं रिंगण पार पडलेलं आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा प्रस्थान झाल्यानंतर बारामती तालुक्यातील काटेवाडीमध्ये पहिलं मेंढ्यांचं गोल रिंगण घातलं जातं। या रिंगण सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे। या रिंगण सोहळ्याची ड्रोन दृश्य खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी। तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये बारामती तालुक्यातील काटेवाडी इथं आदेश बांदेकर हे पायी चालत वारीमध्ये सहभागी झाले होते। सर्वत्र पाऊस पडू दे, सुखी समाधान नांदू दे असं साकडं त्यांनी विठुरायाला घातलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये काटेवाडीच्या परिसरामध्ये सिने अभिनेते आदेश बांदेकर देखील पायी चालत ही वारी अनुभवत आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने वारी खूप छान वाटते। आणि बघितलं आपण आता तुकाराम महाराजांची जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आता मार्गस्थ झाली आहे आणि तुम्ही मला इथं थांबून ठेवलेलं आहे। तेव्हा कधी एकदा पळतो आणि वारीत पुन्हा चालू लागतो। काय पांढऱ्याला साकडे घालणार, काय सांगणार, सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे एवढंच। आणि खरं तर काही सांगण्याची गरजच नाही। आपण सांगणारे आणि मागणारे कोण आहोत? इथं बघितलं तर त्यांच्याशिवाय पान नाही हलत। त्यामुळे ते बघतायत, आपण फक्त एकमेकांवर प्रेम करूया आणि एकमेकांवर प्रेम करून आपल्या एकमेकांच्या प्रति आदर व्यक्त करत सगळ्यांचं सगळं चांगलं करू। किती वारी आहे तुमची आणि कसा अनुभव वाटतोय? 10 ते 15 वर्ष झाली माऊली, न चुकता वारीला येतोय। आता मी वारीला निघतो। रामकृष्ण होते आदेश बांदेकर, जावेद मुलानी, झी 24 तास, काटेवाडी, बारामती।